नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मुंबई पोर्ट भरती निघालेली आहे 2025 ची मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून. ओके, ही जी वॅकन्सी असणार आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप पदासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी टोटल इथं 11 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. मुंबई तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जर ही जी वॅकन्सी निघाली नाही मित्रांनो, मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून इथं वॅकन्सी असणार आहे मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेंटर्स करून. ओके, आता याच्यामध्ये रिक्वायरमेंट असणार आहे आपल्याला. नोटीस दिलेली आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे 2025-26 साठी. ओके, याच्यामध्ये दिलेले ॲप्लिकेशन्स जे दिलेले आहे फॉर्म्स तुम्हाला इन्व्हाइट फॉर ऑफलाईन मोड असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, जे की तुम्हाला मी सांगणार आहे, फॉर्मॅट वगैरे देणार आहे. कॅन्डिडेटला इथे एंगेजमेंट असणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ॲक्ट असणार आहे 1961. इयर असणार आहे 2025-26 साठी अप्रेंटिसशिपसाठी. नंबर ऑफ सीट असणार आहे. ट्रेनिंग पिरियड असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ETC आपल्याला लागणार आहे, जे की इत्यादी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. द डिटेल्स फॉर द अबाउट रिक्वायर्ड मिनिमम क्वालिफिकेशन. मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे. नंबर ऑफ सीट असणार आहे. स्टायपंड असणार आहे आणि ट्रेनिंग असणार आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती. ओके, सिरियल नंबर दिलेला आहे. कॅटेगरी ट्रेड दिलेला आहे. टोटल सीट्स म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी आणि पिरियड ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग किती महिन्यांची इथं दिलेलं आहे. स्टायपंड दिलेलं आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे. 11 पदं असणार आहे. 12 महिन्यांची ट्रेनिंग असणार आहे, म्हणजे 1 वर्षाची कालावधी. द रेट ऑफ स्टायपंड दिलेला आहे. मंथ आपल्याला बी, पार्ट आपल्याला 1961चा जो पार्ट असणार त्यानुसार तुम्हाला अप्रेंटिसशिप रूल्स 1982 नुसार स्टायपंड भेटणार आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रॅज्युएट आणि एनी स्ट्रीमवाले इथं अप्लाय करू शकता. कोणत्याही शाखेतील पदवीवाले अप्लाय करू शकता. BCom, BA, BSc, BCA कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून आपली झालेली असली पाहिजे डिग्री, तर आपण अप्लाय करू शकतो. ऑल इंडियावाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. एज लिमिट दिलेला आहे सगळ्यात पहिले. याच्यामध्ये एज लिमिटमध्ये बघायला गेलं तर अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी मिनिमम आपल्याला 14 वर्ष पूर्ण पाहिजे आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता इट इज अपर कॅन्डिडेट्स फॉर द बिटवीन 14 ते 18 वर्षाच्या पुढे आपण असाल तर 18 वर्षाच्या पुढे त्यावर आपण अप्लाय करू शकतो. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी तर ॲप्लिकेशनसाठी तर रेग्युलर आपल्याला दिलेलं आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी सेम ट्रेड दिलेलं आहे अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961चा ऑर्गनायझेशन इलेव्हिजल अँड अप्लाय. ओके, याच्यामध्ये दिलेले ॲप्लिकेशन्स नॉट कम्प्लिटेड फॉर द इयर पासिंग मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड 1/9/2025 पर्यंत. जे लास्ट इयरला आहे ते इथं अप्लाय करू शकत नाही. ओके, ज्यांची डिग्री झालेली आहे 1/9/2025 पर्यंत ते तिथं अप्लाय करू शकतात. सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता संपूर्ण आता प्री वेडिंग फॉर प्रॅक्टिस वगैरे असणार तुम्हाला अप्रेंटिसशिपमध्ये. ओके, ॲप्लिकेशन फीज असणार आहे, जी की आपल्याला ₹100 असणार आहे सगळ्या कॅटेगरीमध्ये. NEFT मोड ओन्ली. NEFTमध्ये आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे, जे की तुम्ही बघू शकता. नेम ऑफ द दिलेलं आहे त्यामध्ये ब्रँच, नेम ऑफ द ज्यांचं इथं बोर्ड ऑफ मुंबई पोर्टसाठी इथं असणार आहे. बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्यांचा आणि इथं दिलेलं आहे करंट अकाउंट AC असणार आहे. नेम ऑफ द ब्रँच असणार स्टेट बँक ऑफ इंडिया. ब्रँच जी असणार आहे त्यांची मुंबई मेन ब्रँच असणार आहे. फॉरीमॅन सर्कल मुंबई, मुंबईची. ओके, MICR नंबर दिलेला आहे आणि IFSC कोड दिलेला आहे. याच्यावरच आपल्याला NEFT करायची आहे. ओके, आता ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे याच्यामध्ये, जी की आपल्या ॲक्सेप्टेबल असणार आहे. फिजिकल हँडिकॅप अँड कॅन्डिडेट्स नॉट रिक्वायर्ड. ओके, तर फिजिकल हँडिकॅप वगैरे यांना फी लागणार नाही आहे, म्हणजे PWD वाल्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, आता ॲप्लिकेशन सबमिट फॉर्म डेट दिलेली आहे 10/11/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे इथं 5 वाजेपर्यंत. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी स्टेप दिलेली आहे. NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेड स्कीममध्ये. ओके, आता NATHeducation.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला सगळ्यात पहिले हे जे अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा, मेन्शन करायचा, आधार कार्ड वगैरे सगळी स्टेप भरायची आहे. ओके, स्टेप 2ला आपण NATHमध्ये अप्लाय केल्यानंतर त्याचा जो आपल्याला इस्टॅब्लिशमेंट नंबर मिळतो, नंतर आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे mumbaiPort.gov.in या वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे एकदा. ओके, दोघं ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहे. सगळ्यात पहिले अप्रेंटिसशिपची वेबसाईटवरून आणि मुंबई पोर्टच्या वेबसाईटवरून. थर्ड जी स्टेप असणार आहे, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे
त्याची सगळ्या प्रिंटआउट वगैरे काढायचं आहे आणि आपल्याला यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. पोस्ट ऑफिस दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ATC दिलेलं आहे भवन 3rd फ्लोअर NV नखवा मार्ग माजलगाव ईस्ट मुंबई या ॲड्रेसवर आपल्याला पाठवायचं आहे विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन. सगळे डॉक्युमेंट सोबत पाठवायचे आहे ग्रॅज्युएशनपर्यंतचे आणि आपले जे अपेंडिशिपचे पण आणि फॉर्म भरलेले त्याची प्रिंट पण. ओके, ॲप्लिकेशन फीस पण त्याची पण प्रिंट आपल्याला पाठवायची आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण आपल्याला सबमिशन फॉर नाही तर तुमचं रिजेक्टेड होऊ शकतो इथे फॉर्म. ओके, लक्षात होऊ द्यायचं आहे. सिलेक्शन जे तुमचे असणार याच्यामध्ये सिलेक्शन दिलेलं आहे ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी जी पर्सेंटेज असतं आपल्याला टोटल मार्क्स दिलेले असतात आपल्याला लास्ट इयरमध्ये डिग्रीमध्ये त्याच्यावरच आपल्या इथे सिलेक्शन होतं. कॅटेगरीनुसार आपल्या इथं नंबर लागत असतो अपेंटिसशिपमध्ये. ओके, तर इथं दिलेली माहिती वगैरे. आता याच्यामध्ये जी आपल्याला द मेरिट लिस्ट जी असणार तुम्हाला इथंच लागणार तुम्हाला ATC भंडार भवन 3 फ्लोअर NV नखवा मार्ग माजलगाव मुंबई. ओके, या ठिकाणी आपल्याला इथं अपडेटेड असणार आहे वेबसाईटवर पण तुम्हाला मिळून जाईल. ओके, तिथं जाऊन बघू शकता. आता इथं दिलेलं आहे आपल्याला जर तुमचं ते सिलेक्शन झालं तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला SCT ऑफिसमध्ये घेऊन जायचे आहे. सगळे डॉक्युमेंट आपल्याला तिथं लागणार आहे. ओके, याच्यामध्ये ॲप्लिकेशन मेरिट लिस्ट दिलेलं आहे जे प्रेझेंट वगैरे आपल्या ड्युटी त्यानंतर रिपोर्टिंग टाइम वगैरे नेक्स्ट कॅन्डिडेट फॉर पॅनल मेरिट लिस्ट. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटवर नंतरून बघण्यात मिळेल. सिलेक्टेड कॅन्डिडेटला इथं मेडिकल एक्झामिनेशन तुमची होणार आहे. फिटनेस टेस्ट फिटनेस सर्टिफिकेशन तुमचं हॉस्पिटल पोर्ट अथॉरिटीकडून घेण्यात येतं. ओके, त्याच्यानंतर सबमिशन फॉर ऑनलाईन डेट असा लास्ट 10/11/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म पाठवायचे आहे त्यांच्या ॲड्रेसवर. पहिले ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करा आणि मग तिथे पाठवा. मुंबई पोर्ट अथॉरिटीचा हा फॉर्मॅट दिलेला आहे मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अँड अपेंटिसशिप ट्रेनिंग सेंटरसाठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टेलिफोन नंबर वगैरे दिले. तुम्हाला डाऊट असेल तुम्ही याच्यावर कॉल पण करू शकता. कॉस्ट असणारे 100 रुपये ॲप्लिकेशन फीज. याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे ग्रॅज्युएट अपेंटिसशिप्स इयर 2025-26. आता आहे फॉर ऑफिस यूज ओनली. ते ऑफिसवाले इथे यूज करणार आहे. इथं काहीही तुम्हाला हात लावायचं नाही, तुम्ही काहीही लिहायचं नाही. सगळ्यात पहिले आपल्याला इथं फोटो लावायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो इथं क्रॉस सेंड करून द्या. त्यानंतर इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर द रिक्वायरमेंट नोटीस टर्म अँड कंडिशन्स दिलेले आहे जे की जनरल इंट्रोडक्शन आपल्या केअरफुली बिफोर सबमिशन फॉर ॲप्लिकेशन. तर सर्व टर्म अँड कंडिशन वाचल्यानंतरच हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म जो असा आहे ड्युटी फील्ड असणार आहे सबमिट करायचा आहे अपेंटिसशिप ट्रेनिंग सेंटर्स भंडार भवन 3 फ्लोअर्स NV नखवा मार्ग माजलगाव अँड मुंबईमध्ये. ओके, 4010 पिनकोड दिलेला आहे. 10/11/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे, एनरोलमेंट नंबर द्यायचा आहे अपेंटिसशिपचा वगैरे. ओके, NATHचा या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. नेम ऑफ द ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे. ब्लॉक लेटरमध्ये आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेशन जसं असणार आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये नाव असेल त्या पद्धतीनेच टाका. डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला. ओके, त्यानंतर एज आपले 1/9/2025 पर्यंत काय एज आहे इयर आणि मंथ टाकायचं आहे. मेल फिमेल जेंडर चॉईस करायचं आहे. मॅरिड स्टेटस. ओके, तर मॅरिड अनमॅरिड चॉईस करायचं आहे. त्यानंतर फुल नेम ऑफ द फादर मदर अँड गार्डियनचं. ओके, इथं टाकायचं आहे. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे फादर अँड मदर नेमचं एम्प्लॉयमेंट मुंबई अथॉरिटीमध्ये एम्प्लॉय वगैरे आहेत काय तर असेल तर इथं लिहा आणि सोडून द्यायचं आहे. ओके, नंतर कुठे असाल जॉब कर ती लिहून टाकायचं आहे. त्यानंतर इथं कॅटेगरी चॉईस करायची. SC ST मध्ये आपण येत असाल फिजिकल डिसॅबिलिटीमध्ये असाल तर आपल्याला इथं येस नो आपण करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कॅटेगरी लिहायची प्युअर कॅटेगरी. ओके, रिजनल आणि कास्ट लिहायची आहे आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर द कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीवरून अप्लाय करते विलन फॉर रिझर्व. ओके, त्यानंतर फुल ॲड्रेस डिटेल द्यायचं आपल्याला रेसिडेंट ॲड्रेस जो सध्या तुम्ही राहत असाल तो ॲड्रेस तुम्ही याच्यात टाकू शकता सध्याचा ॲड्रेस आणि फुल परमनंट ॲड्रेस जो परमनंट ॲड्रेस आहे गावाचा ॲड्रेस तुम्ही इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर लिहायचा आहे याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे संपूर्ण. ईमेल ॲड्रेस टाका याच्यामध्ये. त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आपल्याला त्याची कॉपी पण द्यायची सोबत. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. युनिट नंबर टाकायचा त्याची कॉपी द्यायची सोबत. डिटेल फॉर अपेंटिसशिप फीस तर आपण दिलेली असेल त्याची आपल्याला युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर जो असतो तो टाकायचा याच्यामध्ये. ओके, त्यानंतर इथं ॲप्लिकेशन्स कॅटेगरी दिलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये रिसिप्ट पण लावायची त्याची झेरॉक्स कॉपी. ओके, ॲप्लिकेशन कॅटेगरी ॲप्लिकेंट दिलेलं आहे. अपेंटिसशिप कॅटेगरी ॲप्लिकेंट. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन हे टाकून घ्यायचं अपेंटिसशिप कॅटेगरी ॲप्लिकेंट. ओके, त्यानंतर इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन अकॅडमिक टेक्निकल क्वालिफिकेशन टोटल मार्क्स त्यानंतर टोटल मार्क्स ऑब्जेक्ट किती असणार आहे पर्सेंटेज किती होते पासिंग इयर काय होती कधीची होती आणि नेम ऑफ द आपल्याला ॲड्रेस टाकायचं इन्स्टिट्यूटचा म्हणजे. ओके, तर इथं आपल्याला एक कॉलम दिलेला आहे. कॉलममध्ये तुम्ही जे असेल 10वी 12वी ग्रॅज्युएट टेक्निकल जे पण असेल टाकू शकता. आता त्याच्यामध्ये
सी-जी-पी-एमध्ये पर्सेंटेज असतात. सी-जी-पी-एवाल्यांनी केअरफुली आपल्याला पर्सेंटेज वगैरे टाकायचं आहे. लँग्वेज नॉलेज कोणती जी लँग्वेज आहे ते टाका. हिंदी, इंग्लिश, मराठी टाकू शकता तुम्ही. आणि सबमिटेड अटॅच फॉर द कॉपीज फॉलोइंग डॉक्युमेंट सर्टिफिकेशन आपल्याला द्यायचे आहे, जे आपल्याकडे असेल. अपेंडिक्स इव्हॅल्युएशन सर्टिफिकेशन द्यायचं आहे. त्यानंतर डिग्री मार्क सर्टिफिकेशन, लिव्हिंग सर्टिफिकेशन, यूटीआर म्हणजे जे पेमेंट फीस भरली त्याचं रिसिप्ट. ओके. पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेशन, मॅरेज सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएट कॉपी, नावात बदल असल्यामुळे लागते. ओके. आणि हँडिकॅप सर्टिफिकेशन. आय फॉर एअरली फॉर डिक्लेरेशन हे वाचून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये प्लेस टाकायची आहे, डेट टाकायची आहे, सिग्नेचर अँड ॲप्लिकेंटची सिग्नेचर करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर इथं मुंबई पोर्ट अथॉरिटीची इथे माहिती दिलेली आहे. अपेंडिशिप ग्रॅज्युएटसाठी रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट दिलेले आहे, जे की तुम्हाला आफ्टर सिलेक्शन झाल्यानंतर कॅन्डिडेटला कॉन्टॅक्ट फॉर अपेंडिशिप्स याच्यासाठी 1961ची ॲक्ट असणार आहे, याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. वेस्टर्न रिजनसाठी इथं वॅकन्सी WR साठी मुंबई करता. ओके. डिक्लेरेशन वगैरे ॲक्ट्स वगैरे इथं संपूर्ण माहिती आपल्याला फायनल सिलेक्शन कॅन्डिडेटसाठी अपेंडिशिप ट्रेनिंग भेटणार आहे याच्यामध्ये. आता याच्यावर गॅरंटर दिलेले आहे. गॅरंटरबद्दल इथं संपूर्ण माहिती वाचून घ्या एकदा आपण, जे की आपल्याला आता पे कॉस्ट ट्रेनिंग असणार मॅक्झिमम अमाउंट पर 3 मंथ. ओके. स्टायपंड. आता याच्यामध्ये दिलेलं पे कॉस्ट अमाउंट आपल्याला 3 महिन्यांची इथं आपल्याला जी स्टायपंड असणार तेवढी आपल्याला इथं पे करावी लागणार आहे. ओके. हे लक्षात असू द्यायचं आहे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर नो फॉर ऑब्जेक्शन रिगार्डिंग एम्प्लॉयसाठी इथं संपूर्ण माहिती इथं भरावी लागेल. इनोवर वगैरे जे असतात ते ॲक्सेप्टेबल पिरियड वगैरे 12 महिन्यासाठी तुम्ही करत आहात, इथे तुम्हाला लिहून द्यावं लागेल याच्यामध्ये. ओके. लिव्हज फॅसिलिटी तुम्हाला भेटते. कॅज्युअल लिव्हज 12 असतात, मेडिकल लिव्ह 15 भेटत असतात, म्हणजे 27 दिवस तुम्हाला सुट्टी इथं भेटू शकते. आता डिसिप्लिन दिलेलं आहे याच्यामध्ये आता अपेंडिशिपसाठी, जे की तुम्ही बघू शकता. आणि इथं प्रॅक्टिस ट्रेनिंग दिलेली आहे 12 महिन्यासाठी. ओके. आता टेस्ट ऑफ आपल्याला ग्रँट दिलेल्या सर्टिफिकेशनमध्ये इच ग्रॅज्युएट टेक्निकल अपेंडिशिप असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली माहिती वगैरे. आता याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशनबद्दल, अथॉरिटी नंबर नोटीसबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. PWDसाठी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. 10/11/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जे की तुम्हाला हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 10 ते 5च्या दरम्यान सकाळी ते सॅटर्डे आणि संडे सोडून, हॉलिडे सोडून. ओके. केव्हाही तुम्ही कॉल करू शकता डाऊट रिलेटेड. ओके. तर आपल्या याची जे तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट पाहिजे असेल, तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता व प्रिंट आउट घेऊ शकता. ओके. अप्लाय करण्याची NITHची वेबसाईटची लिंक आणि मुंबई पोर्टची लिंक, दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. Instagram, Facebook, WhatsApp आणि Telegramची सगळ्यांची आयडी दिलेली मेन्शन केलेली. ओके. त्यानंतर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेत असतो. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.